मराठीमध्ये बालचित्रपट आणि बाल व्यक्तिरेखा साकारणारे कलाकार खूपच गाजले. त्यांच्या भूमिका अजरामर ठरल्या ते त्यांच्या असामान्य अभिनय क्षमता आणि कलागुणांमुळेच. अशाच काही कर्तृत्ववान बालकलाकारांबद्दल आणि गाजलेल्या बाल सिनेमांविषयी जाणून घेऊयात आजच्या रुपेरी मुद्रा कार्यक्रमात. ते सगळं जाऊ दे, आता आपण काहीतरी चांगलं बोलूया ना. हो ना, आता यापुढे सगळ्यांनी जास्त पैसे कमवायला जास्त काम करायचं. पण मग मी सुद्धा काम करणार, मी सुद्धा पैसे कमवणार. नाही रे, तू अजून किती लहान आहेस आणि तू किती चांगल्या घरातून आलायस. ते काही नाही, जर तुम्ही मला काम करू दिलं नाही तर मी आत्ताच्या आत्ता निघून जाईल. रसिक हो, अगदी सुरुवातीच्या टप्प्यात मराठीत सचिन पिळगावकर तसंच महेश कोठारे यांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण करून आपल्या अभिनयाची मोहर रसिकांच्या मनावर उमटवून पुढच्या काळात ते बॉलिवूडमध्ये देखील विख्यात झाले. काय मंदार, सांगितलेलं बॉल एवढं उंच नको मारू, तरी नाही ऐकलास. आता गेला बेलवंडी आजी आजोबांकडे बॉल, कोण आणणार? आधीच त्यांची खुन्नस आहे आपल्या खेळावर. ए अरे, पण आता मला नका ना पाठवू प्लीज. मागच्या वेळेला मी त्यांच्याकडे गेलो होतो तर त्या आजींनी मला 15 मिनिटं लेक्चर दिलं. तर 1993 साली प्रदर्शित झालेला माझा चकुला फेम आदिनाथ कोठारे हा बालकलाकार आजचा आघाडीचा चॉकलेट बॉय आणि यशस्वी डिरेक्टर ठरलाय. दारू गटा का आजोबा? आजोबा? मला आजोबा म्हणणारा कोण? माझा नातू तर अमेरिकेत आहे. मी तुमच्या समोरचा आजोबा. समोरचा आजोबा? नाही आजोबा, मी तुमच्या समोरचा. आमच्या समोर एकूण 10 बिराडा आहे. अगदी सरळ नाकासमोरच्या घरातला. सरळ नाका समोरच्या? माझा नाक सरळ नाही, तो काही वाकडा आहे. नेमकं कुठलं बिराड ते सांग. नाव काय तुझं? बोक्या. बोक्या? ऐकलं हे नाव मी बरेच. हा, तू तो सातभंड्यांचा बोक्या तर नव्हेस? हा? हो, तोच मी. गेल्या 1.5 दशकात मराठी बालकलाकारांनी स्वतःला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वार्थानं सिद्ध केलंय. यामध्ये पुत्रवती, देवकी, श्वास, टिंग्या, पक पक पकाक, चॅम्पियन्स, चिंटू, बोक्या सातबंडे, चिंटू 2, शाळा, धग, बालक पालक, फॅन्ड्री, येल्लो, एलिझाबेथ एकादशी, किल्ला अशा चित्रपटांची नावं आवर्जून घ्यावी लागतील. या सिनेमाची कथा, आशय, विषय तर सशक्त होतेच, पण बालकलाकारांच्या लक्षवेधी अभिनयामुळे ते लक्षात राहिले हे विशेष. हे शान्या, तू भूत नाहीसच. तुझे पाय साधेच आहेत. भूताचे पाय उपरट असतात. ठाव नाही का तुला? कोणाला फसवतोस? म्हणजे मी बरोबर ओळखलं. ए बोल की, आता का तंबाखू खाल्ल्यावानी गप? तुला काय वाटलं? तू काल मला एकदा घाबरवलंस म्हणजे मी काय परत येणार नाही? अनुराग वरळीकर, अश्विन चितळे, शरद गोवेकर, सोमनाथ अवघडे, पार्थ भालेराव, केतकी माटेगावकर या बालकलाकारांनी सिनेरसिकांच्या मनावर अक्षरशः अधिराज्य केलं. सुपारी दे बाबा, सुपारी दे. गोळी नाही, नाही नको नको नको, गोळी नको. हे की पैसे ना, गोळी नाही, गोळी नाही. जेवायचं ना आपल्याला घरी जाऊन. हा चल चल. काय माझ्याकडे पडत. रसिक हो, बालकलाकारांना चित्रपटात पाहणं म्हणजे एक पर्वणीच. त्यांचे निरागस भाव आणि विविध मुद्रा पडद्यावर टिपणं हे जितकं रम्य, तितकंच त्यांच्या कलेला दिलेली कौतुकाची थापही मोलाची. कारण आजचे बालकलाकार उद्याचं कलाविश्व गाजवून अतुलनीय ठरणार हे नक्की.